अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। की आणखी काही आणि खुलासे मी सांगितलं एवढं पुरेसं झालं। रामदास कदमांसारख्या श्वानांना आणखीन काही याच्यापेक्षा फार बोलण्याची आवश्यकता नाही। राणे म्हणतायत की बाण योग्य ठिकाणी लागलाय, रामदास कदम यांनी आणखी बोलत राहावं, बाण योग्य ठिकाणी लागलाय असं म्हणतायत। असं आहे की रामदास कदमांना मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं, ते त्यांच्या पिताजी ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत। कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किती वर्ष होतात। अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस मी काय केलं हे सांगू शकत नाही आणि म्हणून जो बाहेर पडतो त्यांनी उद्धव साहेबांनी काय केलं, शिवसेनेनं काय केलं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला निश्चितपणे जाणीव आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाचा सन्मान, मराठी माणसाचा हुंकार आणि मराठी माणसाचा या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अधिकार हा प्रस्थापित करण्याचं काम आणि टिकवून ठेवण्याचं काम हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं असल्यामुळं अशा प्रकारची वाह्यात, अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं, म्हणजे खरं सांगायला गेलं तर लूत लागलेली माणसं, लूत लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, लूत लागलेले लोक हे बोलतात, त्यांचं सातत्यानं बोलणं असतं। आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही, परंतु तुम्ही विचारलं म्हणून ह्या दोघा तिघांबद्दल या भाषेमध्ये मला बोलावं लागलंय। माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारची कळेल आणि योग्य वर्मावर बसेल। विधानसभेच्या वेळेस राजन तेली पक्षामध्ये आले होते, परंतु त्यांनी काल मेळाव्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। अनेक उमेदवार दिले होते, त्यातले अनेक उमेदवार जे आहेत ते आता परत जात आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये। राजन तेली देखील आता केसरकरांच्या विरोधात लढले होते, ते आता पुन्हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले। मला असं आहे की आजपर्यंत जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे, त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे आणि म्हणून मोठं वॉशिंग मशीन भाजपचं आहे आणि भाजपच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळे त्यांनी सुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं आणि म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत। परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही सुटका नाही। आमच्याकडे सुद्धा काल परवा चिपळूणमध्ये एका माझ्या पक्षातून नाही पण दुसऱ्या पक्षातून एक पक्षप्रवेश झाला का, तर त्यांच्या सोसायटीची चौकशी लागली। काय चाललंय, काय चौकशा लावायच्या आणि आपल्या पक्षात घ्यायचं। मी तुमची 1 मिनिट घेऊ का? कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली म्हणून त्या ठिकाणी एक कार्यक्रम केला गेला। माझा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं नेहमी प्रत्येक जण या ठिकाणी कौतुक करतो आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये वाढलो म्हणून सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आम्ही आत्मसात केले म्हणून सांगतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गेल्या 100 वर्षामध्ये आपल्या विचारांची 100 नव्हे 50 सुद्धा नेतृत्व तयार करता आली नाहीत, म्हणून दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व चोरायची, आपल्या पक्षात घेऊन जायचं, त्यांना धाकदपटशा दाखवायचा, त्यांच्या पाठीमागं खोट्या नाट्या चौकशांचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन जायचं आणि आपल्या पक्षात गेल्यानंतर त्यांना पावन करून घ्यायचं। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये धुळ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत कुठल्याही नेत्याचं नाव घ्या, जो भाजपमध्ये गेला तो भाजपच्या विचारानं, संघाच्या विचारानं, तो त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या विचारानं प्रेरित होऊन गेला काय? असा एक माणूस मला दाखवा। सगळे जे गेले ते कुठल्या ना कुठल्या तरी चौकशीच्या भीतीनं, जेलच्या भीतीनं, ससेमारीच्या भीतीनं, म्हणजे आपल्या चौकशीच्या ससेमारा जो लागलाय, मिरा लागलाय, त्याच्या भीतीनं गेलेले आहेत। मी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षाचा पराभव समजतो। हा पराभव आहे, 100 वर्षाच्या तपश्चर्येचा हा पराभव आहे। मी तुमच्यात एका इलेक्ट्रिक चॅनलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षाची वाटचाल दाखवल्याचा कार्यक्रम मी बघितला।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला